ये वै भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये अंजपुंसामविदुषां विद्धि भागवतान् हितान्. अर्थात मनु आदिकांच्या द्वारा वर्ण, आश्रम धर्म आदी धर्म सांगितले व नंतर अविज्ञान मनुष्यांनाही अनायासाने आत्मप्राप्ती होण्यासाठी जे अतिगुप्त असे सोपे उपाय सांगितले आहेत तेच भागवत धर्म आहेत, हे तू लक्षात घे. असो वेद शास्त्र पुराण स्वमुखे बोलिला श्रीकृष्ण, मी सर्वथा भक्ती अधीन भक्ती प्रधान भगवत वाक्य. उभो निया चारी बाया निजात्म प्राप्तीच्या उपाया, भक्त्या हमेकया ग्राह्य बोलिला लवलाय श्रीकृष्ण. न करिता वेदशास्त्र व्युत्पत्ती ऐशिया अज्ञाना निजात्म प्राप्ती, सुगम जोडे ब्रह्मस्थिती या लागी हरिभक्ती प्रकाशिली देवे. न करिता वेदशास्त्र पठण जडमूड म्हणाल तरले कोण, उन्मत्त गजेंद्र उद्धरण गर्भसंरक्षण परीक्षितीचे. अंबरीश गर्भ निवारण करावया भक्तीचं कारण, अहम भक्त पराधीन स्वमुखे नारायणा बोलिला. वनचर वानर नेणो किती उतरले भगवत भक्ती, अस्वले तारावया निश्चिती विवरी जांबवती भक्तिस्तव वरिली. जाणपा अविवेकी केवळ गवळी गोधने गोपाळ, तेही उद्धरिले सकळ श्रीकृष्ण सखे प्रबळ अनन्य प्रीती. शास्त्रविरुद्ध अविवेक स्थिती जार भावे श्रीकृष्ण प्रीती, गोपी उद्धरिल्या नेणो किती अनन्य भक्ती सख्यत्वे. न करिता नाना व्युत्पत्ती सुगमोपाये ब्रह्मप्राप्ती, अबळे तारावया निश्चिती भगवंते निजभक्ती प्रगट केली. तेही राया भागवत जाण मुख्यत्वे भक्ती प्रधान, भावे करिता भगवत भजन अज्ञान जन उद्धरती. हे भागवत नव्हे नव्हे अज्ञान लागी निज पवे, भवाक्ती तारावया भजन भावे महानाव देवे निर्माण केली. अर्थात केवळ शास्त्रे व वेद यांचेच असे म्हणणे आहे असे नव्हे, तर मी सर्वथा भक्तीच्या अधीन असतो असे स्वतः श्रीकृष्ण प्रतिज्ञेने सांगतो. आपले चारही भुजा उभारून भगवान श्रीकृष्ण अनन्य भक्ती हाच आपल्या प्राप्तीचा उपाय आहे असे वचन स्वतः देत आहे. ज्यांनी वेद व शास्त्रे यांचा अभ्यास केला नाही अशा साध्या भोळ्या जीवांनाही श्रम न पडता आत्मज्ञान व्हावे व ब्राह्मी स्थिती प्राप्त व्हावी यासाठी देवाने भक्तिमार्ग प्रकट केला आहे. वेदशास्त्रांचा अभ्यास न करता जे जडमूढ असूनही उद्धरले गेले असे कोण आहेत? गजेंद्राचा त्याने उद्धार केला, परीक्षितीचे गर्भावस्थेतही रक्षण केले. अहो, अंबरीशाच्या भावी गर्भवासाचे निवारण झाले. इत्यादी सर्व भक्तीमुळे शक्य झाले. मी भक्तांच्या अधीन आहे असे नारायणाने स्वतःच म्हटले आहे. रामाच्या भक्तीने किती वानर उद्धरून गेले याची गणती करता येत नाही. अस्वलाचा उद्धार करण्यासाठी भगवंताने जांबवतीशी विवाह केला, तोही भक्तीमुळेच. हे राजा, गवळी, गायी, गवळ्यांची मुले हे काही मोठे विवेकी ज्ञानी नव्हते, पण श्रीकृष्णाच्या अनन्य प्रीतीने त्यांचा उद्धार झाला. गोपींची मनस्थिती आणि वागणूक शास्त्रीय नियमांच्या विरुद्ध होती. त्यांना अविवेक होता, पण अनन्य भक्तीच्या प्रभावाने त्यांचा उद्धार झाला. यातील काही उदाहरणे कवी नारायणांनी सांगितली असे समजू नये. एकनाथांच्या टीकेमध्ये त्यांचा अंतर्भाव स्पष्टीकरणासाठी त्यांनी केला आहे. कारण कवी नारायणांचे भाषण श्रीकृष्ण अवतारापूर्वीच्या युगामध्ये झाले होते. तात्पर्य असे की व्याकरण, व्युत्पत्ती, पाठांतर, वेदशास्त्र यांच्या अभ्यासाचा प्रयास न करता जड जीवांनाही ब्रह्मप्राप्ती व्हावी या हेतूने भगवंताने आपल्या भक्तीचा मार्ग सांगितला. हे राजा, तो भक्तिमार्ग सांगणारे हे भागवत पुराण आहे आणि भगवंताची नुसती भक्ती केल्यास अज्ञानी जनांचाही उद्धार होतो. अहो, हे भागवत पुराण नव्हे, ही तर अज्ञ आणि आर्तजनांसाठी भगवंताने निर्माण केलेली पाणपोई आहे. भक्तिभावाने संसाराचा सागर तरून जाण्यासाठी देवाने
ही एक महानौका निर्माण केली आहे की तिच्यात खूप लोक बसू शकतील. याना स्थाय नरो राजन प्रमादेत करीचित धावन निमिल्य वानेत्रे न सखले न पतेतिह. अर्थात, हे राजन, या भागवत धर्माचा आश्रय करून मनुष्य प्रमाद करीत नाही व डोळे मिटून धावत असताही या धर्मात तो अडखळत किंवा पडत नाही. भागवताचे महानावे जे रिघाले भजन भावे त्यासी भवभयाचे हेलावे भजन स्वभावे न लागती स्त्री शूद्रादी आघवे घालून ये नावे एकेची खेपे स्वये न्यावे भजन भावे परतीरा जे आवलिता भावबळे तोडी कर्माकर्म क्रूर जळे स्वबोधाचेनी पाणी ढाळे काढिते एक वेळ निजात्मतीरा वैराग्याचे निज नावाडे अढळ बसले चहूकडे विषयांचे आदळ रोकडे चुकूनही धडपडे काढिती काठा संचित क्रिय मानांच्या लाटा मोडूनी लाविती नीट वाटा वेंचुनी प्रारब्धाचा साठा निजात्मतटा काढिती तेथ गुरुवचन साचोकारे सांभाळीत पुणे पुरे भूतदयेचेनी दोरे निज निर्धारे वोढिती तव एकाएकी एकसरी काढिली परात्पर तिरी तव प्रत्यावृत्ती येरझारी आत्मसाक्षात्कारी खुंटली येत धरीला पुरे भावो तै बुडणेची होय वावो मग ठाकावो जो ठावो तो स्वयमेव आपण होय येथ पोहणे या विण तरणे प्रयासे विण प्राप्ती घेणे सुखोपाये ब्रह्म पावणे या लागी नारायणे प्रकाशिली भक्ती भागवत धर्माची ये स्थिती भाळी भोळी भवाब्दी तरती सुखोपाये ब्रह्मप्राप्ती तेची श्लोकार्थी विशद सांगे जो श्रुती स्मृती नेणता भावे भजे भगवत पथा त्यासी विधी निषेध बाधकता स्वप्नीही सर्वथा प्रमाद न घडे सद्भावेसी सप्रेम आचरिता भागवत धर्म बाधू न शके कर्माकर्म भावे पुरुषोत्तम संतुष्ट सदा. अर्थात, जे भक्त या भागवत रूपी नौकेत बसतात आणि संसाराच्या परतीरास जाण्यासाठी भक्तिभावाचेच नाणे देतात त्यांना संसाराच्या भयाच्या लाटांचे हेलकावे बसत नाहीत. या नौकेत सर्व स्त्रिया शूद्र इत्यादींना घेऊन बसवावे आणि सर्वांना एकदम परतीरास न्यावे असाच भगवंताचा हेतू आहे. या नौकेत बसावे, भावबळाचे वल्ले घ्यावे, कर्म आणि अकर्म हेच जळ त्या वल्ल्याने मागे लोटावे. आत्मबोध हाच अनुकूल प्रवाह तेथे मिळतो आणि सर्व उतारू परतीरास म्हणजे आत्मस्थितीत पोहोचतात. या नौकेत कुशल असे वैराग्यरूपी नावाडे सर्वत्र बसलेले असून ते विषयरूपी खडक चुकून नौका सुखरूपपणे परतीरावर पोहोचवतात. संचित कर्म आणि क्रियामान कर्म यांच्या लाटा मोडून टाकतात. प्रारब्धाचे पाणी मागे टाकतात. नौका सरळ मार्गाला नेतात आणि आत्मतीरावर नौका घेऊन जातात. गुरुवचन हे या प्रवासातील सर्व उणीवा भरून काढते. गुरु हे आत्मनिर्धाराचे बळ लावून भूतदयेच्या दोराने ही नौका ओढून घेतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे अनायासाने परात्पर परमेश्वरूपी तीराला ही नौका पोहोचली की जन्ममरण रूपी सर्व क्लेश आत्मसाक्षात्काराने नष्ट होतात. प्रत्यावृत्ती म्हणजे जन्ममरणाच्या येरझारा त्या संपतात. या भागवत धर्मावर नुसती श्रद्धा ठेवली तरी संसार सागरात बुडणे हा शब्द व्यर्थ ठरतो. कारण ज्या परतीराला जाऊन पोहोचायचे असते ते परतीर भक्त स्वतःच होतो. या भक्ती मार्गात पोहोचणे वाचून तरुण जाणे, प्रयासा वाचून प्राप्ती होणे आणि कष्टाशिवाय सुखानेच ब्रह्मप्राप्ती होणे ह्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून नारायणाने भक्ती मार्ग प्रकट केला. हे राजा, या भागवत धर्माच्या योगाने भोळी फाबडी माणसेही भवसागर तरून जातात. त्यांना सहजच ब्रह्मत्व प्राप्त होते.
या अर्थी पुढील श्लोक आहे. श्रुतीस्मृतींना न जाणणाराही जो मनुष्य या भागवत धर्म मार्गाला भक्तीने अनुसरतो त्याला शास्त्रात सांगितलेले विधिनिषेध बाधत नाहीत. अर्थात त्याचे सर्व कर्म शुद्धच असते. स्वप्नातही त्याच्या हातून प्रमाद घडत नाही. जो नितांत भक्तीने व प्रेमाने भागवत धर्माचे आचरण करतो त्याला कर्म केले किंवा न केले तरी पाप पुण्य लागत नाही. त्याच्या भक्तीनेच पुरुषोत्तम संतुष्ट होतो. श्रुती स्मृती हे दोन्ही डोळे, येणे विन जे आंधळे, तेही हरिभजनी धावता भाव बळे, पडेना आडखुळे सप्रेम योगे, प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन, वृथा जाण नृपनाथा. माथा देखोनी प्रेम भावे, बाळक डोळे झाकोनी धावे, ते धावे सवे झेपावे, अति सद्भावे निज माता. तैसा सप्रेम जो भजे भक्तू, त्या भजना सवे भगवंतू, भूलला चाले स्वानंद युक्तू, स्वये सांभाळितो पदोपदी. ऐसे आचरिता भागवत धर्म, बाधू न शके कर्मा कर्म, कर्मासी ज्याची आज्ञा नेम, तो पुरुषोत्तम भजना माझी. ऐसा भागवत धर्मे गोविंदू, तुष्टला चाले स्वानंद कंदू, तेथे केवी रिघे विषी निषेधू, भक्ता प्रमादू कदा न बाधी. जेविका स्वामीची या बाळा, अवरोधून करवे द्वारपाळा, तेवी भागवत धर्म भजनशिळा, कर्मार्ग गळा बाधू न शके, त्यासी भगवत भजनी विश्वासू. विधी निषेध त्याचा दासू, देऊनी निज भजन विलासू, स्वये जगन्निवासू सुखावे. भागवत धर्मे राहे कर्म, तव तव सुखावे पुरुषोत्तम. सप्रेम भक्ता बाधी कर्म, हा वृथा भ्रम भ्रांतासी. कर्म करू पावे प्रमादू, तव प्रमादी प्रगटे गोविंदू. या लागे विधी निषेधू, न शकती बाधू हरिभक्ता. अजामिळा कर्म बाध, यमपाशी बांधिता सुबद्ध, तेथे प्रकटोनी गोविंद, केला अतिशुद्ध नाम मात्रे. स्वधर्म कर्म हेची दोन्ही, निज सत्ता भोई करुनी, जो पहुडे भजन सुखासनी, तो पडे तै दंडनी स्वधर्म कर्मा. अर्थात श्रुती आणि स्मृती हे दोन नेत्र आहेत की ज्यांनी मनुष्य सत्य असत्याचे दर्शन घेऊ शकतो. ज्यांना वेदांचे आणि स्मृतींचे ज्ञान नाही ते आंधळेच मानले जातात. पण या हरिभजनात मनुष्य त्या नेत्रांशिवायच परमेश्वराच्या दिशेने जणू धावत जातो. पण तो कोठेही अडखळत नाही किंवा पडत नाही, म्हणजेच त्याला विघ्ने येत नाहीत किंवा तो पतन पावत नाही. राजा, भगवंताबद्दल प्रेम नसेल तर वेदांचे, शास्त्रांचे इत्यादी ज्ञान असून काय उपयोग? ध्यान केले, पूजा केली, नुसते श्रवण केले, कीर्तन केले तरी काय उपयोग? आईला पाहताच लहान बालक प्रेमाने तिच्याकडे धाव घेते. ते पडत नाही कारण पडण्याआधी आई त्याला उचलून घेते. त्याचप्रमाणे जो भक्त सद्भावनेने, मोठ्या प्रेमाने या भक्ती मार्गावर वाटचाल करतो त्याला संतुष्ट झालेला भगवंत पदोपदी सांभाळतो. याप्रमाणे भागवत धर्माचे आचरण करताना त्याला कर्म, अकर्म, पाप, पुण्य यांचे बंधन पडत नाही. कारण कर्म ज्याच्या आज्ञेने घडते तो पुरुषोत्तमच त्याच्या भजनात असतो. भागवत धर्माच्या आचरणाने भक्तावर प्रसन्न होऊन गोविंद स्वानंदाचा कंद त्या भक्ताबरोबर चालत असतो. पदोपदी त्याचे रक्षण करतो. तेथे विधिनिषेध व विघ्ने यांची गोष्टच उरत नाही. अहो, द्वारपाल राजपुत्राला दरवाजावर अटकाव करू शकत नाही. तसेच जो भागवत धर्माचे आचरण करतो त्याला कर्मरूपी आडसर प्रतिबंध करू शकत नाही. ज्याचा भगवंताच्या भक्तीवर म्हणजे हाच मार्ग परमोच्चर साधन रूप आहे असा विश्वास असतो त्याला विधी आणि निषेध हे दासाप्रमाणे अंकित होतात आणि जगन्निवासही त्याच्या भजनामुळेच संतुष्ट होतो. लोकांना भ्रमाने असे वाटते की प्रेमळ भक्ताला कर्मबद्ध करते, पण जसजसे
भक्त या धर्माचे अनुष्ठान करू लागतो तसा त्याचा पापक्षय होतो व हळूहळू देव अधिकाधिक संतुष्ट होतो. प्रत्यक्षात असे घडते की त्याला विघ्न करण्यासाठी कर्म पुढे उभे राहावे, तोच भगवंत तेथे उपस्थित राहतो आणि त्याचे रक्षण करतो. म्हणूनच त्याला विधिनिषेध बाधत नाहीत. उदाहरणार्थ, अजामिळाचे कर्म उभे राहिले. यमाच्या दूतांनी त्याला बांधून नेण्याचा प्रयत्न केला, पण त्याच क्षणी भगवंताने तेथे जाऊन त्यांचा विरोध केला आणि नारायण नामस्मरणाच्या प्रभावाने त्याला पावन केले. जो भक्त भजन रूप पालखीत सुखाने बसतो आणि स्वधर्म व स्वकर्म यांचे भोई करतो आणि त्यांना ती पालखी वाहण्यास भाग पाडतो, त्यांचे स्वधर्म व स्वकर्म हे दोन्ही नोकर होतात. अर्थात ती त्याला बंधनकारक होत नाहीत.